हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला एआय, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. लाईन नंबर 1, इंट्रोडक्शन. एआय, एमएल आणि डीएल म्हणजे काय आहे आणि आपण हे का वापरतो? हे 3 शब्द आपण अनेकदा एकत्र वापरतो, पण ते सारखे नाहीत. एआय म्हणजे मोठा विचार संगणकांना माणसासारखे वागवायचे. एमएल हे एआयचा भाग आहे. याचे संगणक बेसिकपासून शिकतात. डीएल हा एमएलचा खास भाग आहे. येथे संगणक आपल्या मेंदूप्रमाणे न्यूरल नेटवर्क वापरून शिकतात. हे महत्वाचे का आहे? कारण हे तंत्रज्ञान हेल्थकेअर, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट अँड शॉपिंग या सगळ्या क्षेत्रात बदल घडवत आहेत. ते आपले काम जलद, हुशार आणि अधिक स्वयंचलित बनवत आहेत. लाईन नंबर 2, एआय, एमएल आणि डीएल म्हणजे काय आहे हे आपण समजून घेऊ. एआय याचा अर्थ संगणक विचार करू शकतात, शिकू शकतात आणि माणसासारखे निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ अलेक्सा, सेल्फ ड्रायव्हिंग. मशीन लर्निंग हे जेव्हा संगणक डेटापासून शिकतो आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याची गरज नसते. उदाहरणार्थ इमेल स्पॅम स्पीकर, मूवी रिकमेंडेशन, फ्रॉड डिटेक्शन. डीप लर्निंग ही ईमेलचा एक प्रकार आहे. ज्यात न्यूरल नेटवर्क वापरले जाते, अगदी आपल्या मेंदूप्रमाणे. उदाहरणार्थ फेस recognition, word translation, and self-driving cars that detect the road and people. लाईन नंबर 3, कार्यपद्धती. व्याय काम हे माणसांनी दिलेल्या नियम आणि लॉजिक वापरते. उदाहरणार्थ प्लॅटफॉर्म हे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. एमएल डेटापासून शिकते. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स आपल्याला मूवी सजेस्ट करते, त्यावरून आपण अधिक पाहिलेली असते. डीएल न्यूरल नेटवर्कचा लेअर्स वापरून नेटफ्लिक्स कामे करते, अगदी छोट्या मेंदूप्रमाणे. उदाहरणार्थ सेल्फ ड्रायव्हिंग कार सायन्स आणि लोक ओळखते. लाईन नंबर 4, आव्हाने. जरी एआय, एमएल आणि डीएल ही फार शक्तिशाली असतील, तरी काही त्याची आव्हाने आहेत. एआय फक्त माणसांनी दिलेल्या निर्णयाइतकेच मिळत असते. ईमेलसाठी खूप चांगला डेटा लागतो आणि निर्णय कधी-कधी समजावून सांगता येत नाही. साठी प्रचंड डेटा आणि शक्तिशाली संगणक लागतात आणि काही वेळा कॉम्प्लेक्स परिस्थितीत फेल होतो. लाईन नंबर 5, सारांश. थोडक्यात सांगायचे तर एआयमध्ये संगणक माणसांसारखे विचारात वागतात. एम-एलमध्ये संगणक डेटापासून शिकतात आणि डी-एलमध्ये संगणक न्यूरल नेटवर्क वापरून खोलवर शिकतात. याचा वर्कफ्लो असा आहे की माहिती, डेटा, प्रोसेसिंग, ट्रेनिंग, डिप्लॉयमेंट आणि शेवटला कंटिन्युअस लर्निंग. कॉस्ट, बायस आणि प्रायव्हसी सारखी आव्हाने अजूनही आहेत. भविष्यात आपण पाहणार आहोत एक्सप्लेनेबल एआय, इथिकल एआय, एआय, आयओटी व रिअल टाइम सिस्टीम सोबत काम करते. एआय, एमएल आणि डीएल हे एक समान नाहीत, पण एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी शिडीच्या धाग्यासारखे. एआय हे मोठे क्षेत्र आहे. एमएल हे एआयचा एक भाग आहे. डीएल हे एमएलचा एक भाग आहे. एकत्र येऊन हे आपल्याला जगाला बरेच अधिक हुशार बनवत आहेत. धन्यवाद.